गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण बघा भाषेच्या संदर्भात हां मराठी आणि हिंदी याच्यासाठी काय प्रश्न कॉमन असतात, फक्त ट्रान्सलेशन करून येतात. हे आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. पहिला प्रश्न, भाषा आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी सर्वात उपयुक्त पर्याय कोणता? आता भाषा काय करायची? आत्मसात करायची. आत्मसात करणं म्हणजे काय? अर्जन करणे, ग्रहण करणे. तर सगळ्यात बेस्ट पर्याय कोणता? आता शिक्षक. आता शिक्षक कुठल्यासाठी लागतो? अधिगमसाठी लागतो. म्हणजे काय? शिक्षक भाषा आपल्याला आत्मसात, शिक्षकाची गरज नसते ना मातृभाषा शिकण्यासाठी. पाठ्यपुस्तक मातृभाषा शिकण्यासाठी म्हणजे अर्जन करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी कधी पाठ्यपुस्तकाचा वापर केला का? अजिबात नाही. शाळा आहे? अजिबात नाही. शाळेचा वापर कधी करतो का आपण? अजिबात नाही. तर आपण जर मातृभाषा शिकायची असेल म्हणजे आत्मसात करायची असेल तर त्या भाषेचा परिसर महत्त्वाचा असतो. त्या परिसरामध्ये जी भाषा बोलली जाते ती आपण आत्मसात करून घेतो. म्हणजे म्हणून भाषा आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी सर्वात उपयुक्त पर्याय कोणता? तर त्या भाषेचा परिसर आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा, भाषा अर्जन. आता भाषा अर्जन आणि भाषा अधिगम ज्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल तो याचं उत्तर बरोबर देईल. भाषा अर्जन या संदर्भात चुकीचे विधान कोणते? भाषा अर्जन आहे ना, या संदर्भात चुकीचे विधान विचारले. कुठलं? म्हणजे चुकीचं विधान. आता जे बरोबर माहीत असेल तरच आपल्याला चूक माहीत असेल ना, बरोबर आहे की नाही? आता पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे? भाषा अर्जन अनौपचारिक प्रक्रिया आहे. अनौपचारिक आहे, बरोबर आहे. अनौपचारिक आहे म्हणजे काय? आपल्याला असं लक्ष द्यावे लागत नाही किंवा साधनांची गरज लागत नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तर बरोबर म्हणतं आहे, पण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, बरोबर आहे. एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, कारण आपण मातृभाषा शिकत असताना किंवा अर्जन करत असताना कुठेही असं लक्ष दिलं नाही किंवा असं लक्ष देऊनच मग आता लहान मुलाला तुम्ही मातृभाषा शिकवता. असं आहे का लहान मुलाला तुम्ही शेजारी बसवलं आज मी तुला मातृभाषा शिकवतो? असं नाही. ते अर्जन स्वाभाविकपणे ते शिकून जातं, बरोबर आहे. दुसरं ऑप्शन पण एक औपचारिक प्रक्रिया. आता बघा, औपचारिक प्रक्रिया नाही आहे ना. औपचारिक म्हणजे तुम्हाला लक्ष द्यावे लागतं. लक्ष द्यावे लागतं का मातृभाषा शिकताना, अर्जन करताना? तर अजिबात द्यावे लागत नाही. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. आणि चौथं काय? अवचेतन. अवचेतन म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. चेतन प्रक्रिया जर म्हटलं म्हणजे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, पण इथं काय म्हटलं? अवचेतन म्हणजे लक्ष द्यावे लागत नाही. म्हणून अर्जनच्या संदर्भात हे तिघं विधान कोणते बरोबर आहेत? 1, 2 आणि हे तिघं विधान बरोबर आहेत. पण हे तिसरं ऑप्शन जे आहे ते काय आहे? ते भाषा अधिगम संदर्भात बोलतं. म्हणून तुम्हाला चुकीचं विधान विचारलं होतं, म्हणून ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. आता प्रश्न पुढचा बघा. जेवढं तुम्हाला टॉपिक माहीत असतील तरच उत्तर काढू शकतात, नाहीतर नाही. लहान मुलं भाषा अनुकरणातून शिकतात किंवा शिकते. लहान मुलं अनुकरणातून भाषा शिकतात किंवा शिकते. आता लहान मुलं अनुकरणातून भाषा शिकतात हे कोणी म्हटलेलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता जीन पियाजे असं कधीच मत व्यक्त करत नाही, बरोबर आहे का नाही? स्टीफन क्रेशन असं कधीच म्हणत नाही. लॉरेन्स कोलबर्ग असं कधी म्हणत नाही. मात्र B.F. स्किनर नावाचा शास्त्रज्ञ काय म्हणतो का मुलं काय करतात? अनुकरणातून भाषा शिकतात हे त्याने म्हटलेलं होतं. मग हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारला जातो. मग अनुकरणातून भाषा शिकली जाते कोणी म्हटलंय? मग आपल्याला माहीत असेल तर सांगू शकतो. हे बघा, आता ज्यांना बॅच जॉईन करायची, आता बॅचबद्दल तुम्हाला माहिती देतो. आपली बॅच एकदम फी कमी आहे, फक्त 1000 रुपये. 1000 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिने क्लास चालेल. म्हणजे जोपर्यंत तुमचा CTETचा पेपर होत नाही तोपर्यंत तो क्लास चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 1000 रुपयामध्ये सगळ्या नोट्स उपलब्ध होतील. सगळ्या नोट्स, ऑनलाईन बॅच, सर्व टॉपिक, लाईव्ह क्लास आणि मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का ज्या तुम्ही नोट्स घेतात वेगवेगळ्या ठिकाणाहून, त्या नोट्स काय आहेत? फक्त हिंदी भाषेमध्ये असतात. पण माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्या काय आहेत? त्या मराठी भाषेमध्ये पण तुम्हाला मिळतात. म्हणजे तुम्हाला जो टॉपिक हिंदीमध्ये तो मराठीमध्ये पण विश्लेषण केला जातो. ते स्पष्टीकरण मराठीमध्ये पण आहे. आणि 2011 ते 2024पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्यांचं मराठी आणि हिंदी दोघांमध्ये विश्लेषण दिलं जातं. ज्या बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. 95 61 99 34 66 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, बॅच जॉईन करा. आणि बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळे 108 टॉपिक मिळतील. 108 टॉपिक. नापास व्हायचं प्रमाण का आहे? कारण आपल्याला टॉपिक माहीत नाही. बघा, ही बॅचबद्दल माहिती होते. आता पुढचा प्रश्न, अध्यापन पद्धतीत मातृभाषा पूर्णपणे वगळली जाते. आता बघा, वगळली जाते म्हणजे काय? वापरली जात नाही. म्हणजे डॅश अध्यापन पद्धतीत मातृभाषा पूर्णपणे वगळली जाते. वगळली जाते म्हणजे तिला स्थान नाही, वापरली जात नाही. आता व्याकरण अनुवाद विधी तुम्हाला माहिती आहे, तिथे मातृभाषा वापरली जाते. पण इथे काय म्हटलं? वगळली जाते. आगमन विधीमध्ये पण मातृभाषा वापरावी लागते. पण जी थेट पद्धत आहे, थेट पद्धतमध्ये मातृभाषा वापरली जात नाही. तिथे डायरेक्ट शिकवलं जातं. म्हणजे ज्या भाषेत तुम्हाला म्हणजे इंग्रजी शिकवायचं तर डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोलायचं. म्हणजे काय झालं? थेट पद्धत हे वरीलपैकी सर्व तर येणार नाही. म्हणजे काय झालं? थेट पद्धत. म्हणजे टॉपिक माहीत राहिले तर तुम्ही उत्तरं काढू शकतात, नाही तर
हा पेपर पास करणं एवढं सोपं नाही. मुलांना भाषा शिकत असताना बघा, मुलांना भाषा शिकत असताना किंवा मुले भाषा शिकत असताना पुनर्बलन दिल्यास ते भाषा उत्तम प्रकारे शिकतात. आता बघा, आता मग तुम्हाला तर हे शास्त्रज्ञ का, आता काहींना तर शास्त्रज्ञच माहीत नाही. आता मुलं भाषा शिकत असताना त्यांना पुनर्बलन दिल्यास, काय दिल्यास? पुनर्बलन. आता पुनर्बलन म्हणजे काय? शाबासकी, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ लक्षात घ्या. पुनर्बलन दिल्यास म्हणजे शाबासकी दिल्यास किंवा प्रोत्साहन दिल्यास ते भाषा चांगले शिकतात. मग आता हे तुम्हाला लक्षात का, आता याचं उत्तर कसं काढायचं? आता पुनर्बलन हा शब्द कोणी वापरलेला हे आपल्याला माहीत पाहिजे. पुनर्बलन, आता पुनर्बलन जीन पियाजेने वापरलेलं नाही, बाहेर झालं. लॉरेन्स कोलबर्गने वापरलं नाही, बाहेर झालं. स्टीफन क्रेशनने वापरलं नाही, पण BF स्किनरने काय वापरलं होतं? पुनर्बलन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं? मुलं जर भाषा शिकत असतील, आता उदाहरणार्थ तुम्ही पुनर्बलन 2 प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. जर एखादा मुलगा बोलता बोलता चुकला, जर तुम्ही त्याला रागवले, काहीतरी बोलले, तर त्याच्यावर नकारात्मक पुनर्बलन मिळेल. म्हणजे काय होईल? तो ती भाषा एवढी शिकणार. पण जर तुम्ही त्याला शाबासकी दिली, वा तू खूप छान भाषण केलं आहे, खूप छान बोलतो, तर त्याला सकारात्मक पुनर्बलन दिलं तर तो भाषा चांगल्या प्रकारे शिकेल. म्हणून आपला BF स्किनर काय म्हणतोय की मुलांना पुनर्बलन द्या. आता हा प्रश्न बघा, मुलांना अध्यापन करताना कोणत्या भाषेचा वापर करा? आता बघा, मुलांना आपण अध्यापन करतो म्हणजे काय? शिक्षण देतो. शिक्षण देत असताना कोणत्या भाषेचा वापर करणार? शिक्षण देत असताना कोणत्या भाषेचा वापर करणार? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, हिंदी भाषेचा वापर करावा. आता असं आहे का, मुलांना शिकवायचं असेल तर डायरेक्ट हिंदी भाषेचा वापर करावा? अजिबात नाही. द्वितीय भाषेचा वापर करावा, म्हणजे दुसरी भाषा जी पण असेल त्या भाषेचा अजिबात नाही. मुलांना अध्यापन करायचं, जास्तीत जास्त शब्द इंग्रजीमध्ये सांगावे. असा काही उद्देश नाही ना तुम्ही इंग्रजीमध्ये सांगा किंवा हिंदीमध्ये सांगा, पण सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन 4 बघा काय म्हणतंय, मातृभाषेत शिक्षण द्यावे. म्हणजे काय? कुठलाही मूल असेल, तो पंजाब असेल, कुठला असेल, कुठल्या विदेशातला असेल, त्या भाषेमध्ये जो राहतो ना, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये राहतो ना, त्याला मराठीमध्ये शिकवा, जी त्याची मातृभाषा आहे. कर्नाटकात राहता, कर्नाटकी भाषा असेल, तमिळ, तेलुगू, ज्या पण त्याच्या मातृभाषा असतील त्याच मातृभाषेमध्ये 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण दिलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शिक्षण कुठे दिलं पाहिजे? मातृभाषेत. म्हणजे अध्यापन करताना कोणत्या भाषेचा वापर केला पाहिजे? मातृभाषेचा. आता हा शेवटचा प्रश्न एवढे मजेशीर असतात ना, टॉपिक माहीत राहिले का मग काहीच वाटत नाही तुम्हाला. शिक्षिका पहिले नियम सांगते आणि मग त्यावर आधारित उदाहरण देते. शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे? म्हणजे वापर करत आहे. शिक्षिका पहिले काय सांगते? नियम सांगते. म्हणजे उदाहरणार्थ सामान्य नाम काय आहे हे पहिले तिने नियम सांगितला आणि मग सामान्य नामाची उदाहरणं दिली. मग याला काय म्हटलं जातं? आगमन विधी का? अजिबात नाही. थेट पद्धत? अजिबात नाही. याला काय म्हटलं जातं? निगमन विधी. निगमन म्हणजे काय? पहिले नियम सांगणे मग उदाहरण देणे. आगमन विधी म्हणजे काय? पहिले उदाहरण देणे आणि मग नियम सांगणे. बघा, म्हणजे जे टॉपिक माहीत असेल तो विद्यार्थी लगेच उत्तरं काढतो, आणि जर माहीत नसतील तर त्यामुळे बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला इतका फायदा होतो ना, कारण प्रत्येक टॉपिक तुम्हाला मिळतो आणि 1000 रुपयामध्ये. फी लई महाग नाही आहे, फक्त 1000 रुपये ही फी काहीच नाही आहे. ते पण काय आहे? तुमची 6 महिन्यासाठी आहे. 6 महिने म्हणजे बघा 200 रुपये महिना. आता तुम्ही लहान मुलांचे क्लास लावून बघा, 200पेक्षा जास्त लहान मुलांची फी आहे, पण तुम्हाला तर शिक्षक व्हायचं आहे. आणि सगळ्या नोट्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण मिळतात. नोट्स मिळतात, सगळ्या प्रश्नपत्रिका पण उपलब्ध होतात. लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि कसा वाटला व्हिडिओ याच्यावर प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये.